ऑफ लॉग बुक म्हणजे लॉग बुक कसं वापरायचं किंवा कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. तर बघा, जर तुम्हाला 22 गुणिले 3 असा जर गुणाकार करायला दिला तर तुम्ही साधी गोष्ट 66 लिहिणार. पण जर ह्याच्या पुढे जर पॉईंट दिले, समजा असं समजूयात की 47 आणि असं समजू की एक रॅन्डम नंबर घेऊयात आपण 72 असा नंबर घेऊयात. आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपल्याला वेळ पण जास्त जाईल आणि ॲक्युरेसीच्या बाबतीत पण आपण चुकू शकतो. म्हणून काय करायचं, लॉग बुक वापरायचं. ठीक आहे. तर लॉग बुक कसं वापरायचं, आता या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती संख्या आहेत ते बघायचं. म्हणजेच किती डिजिट आहेत, 1 आणि 2. 2 डिजिट आपल्याकडे आहेत. 2 डिजिट असल्यामुळे काय करणार आपण, त्याच्यामध्ये लॉग घेत असताना त्याच्यामधून एक मायनस करणार. तर मायनस का करायचं त्याचं कारण मी पुढे थोडे सांगेल थोड्या वेळाने. तर बघा आता काय करायचंय, 2 डिजिट आहेत म्हणजे 2 मायनस 1 एक कोपऱ्यात करायचं. किती संख्या ती 1. ह्याच्या पुढेचा लॉग कसं लिहिणार, 1 पॉईंट. आता लॉग बुक बघण्यासाठी काय करणार आपण, लॉगॅरिथम मध्ये जाणार या ठिकाणी आणि 22 ह्या नंबर मध्ये, ह्या लाईन मध्ये 4 ही संख्या उभ्या लाईनला बघणार. म्हणजेच काय करायचं, एक पट्टी घ्यायची आणि हे जे डार्क नंबर दिसतंय त्याच्यामध्ये 22 ही संख्या बघायची. त्या 22 वर ही पट्टी अशी आडवी ठेवायची आणि काय करायचं, 4 ही जी संख्या आहे ह्या उभ्या लाईनला बघायचं. किती आहे तिथं, 3502 ही संख्या आहे. आणि त्याचबरोबर 7 ही जो नंबर आहे त्यात मीन डिफरन्स म्हणजे MD मीन डिफरन्स त्याच्यामध्ये ऍड करायचा. म्हणजेच काय येईल रे त्या ठिकाणी, 3502 प्लस मीन डिफरन्स 7चा म्हणजे 14 आहे. तर किती येणार इथं आपण साईडला लिहून टाकू, 3502 प्लस 14 या ठिकाणी किती येईल, 16 म्हणजे 16 ही संख्या येते. ती ह्या एक पॉईंटच्या पुढे ऍज इट इज लिहून टाकायची म्हणजे 3516 असं तुम्ही लिहिलं. परत त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी डेसिमल पॉईंट जो आहे त्याच्या अगोदर किती डिजिट आहे, तरी एकच डिजिट आहे. 3 ही संख्या जरी असेल तरी डिजिट मात्र एकच आहे. तर 1 मायनस 1 किती उत्तर येतं, 0. मग या ठिकाणी ते 0 लिहायचं. याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. काय म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स. परत काय करायचं, आता 3चा आपला इथं काय होतं, लॉग बघता येत नाहीये, त्यामुळे दुसरी संख्या घ्यायची म्हणजे 37 आणि 37 ह्या संख्येमध्ये काय करायचं, 2 ह्या लाईनच्या उभी लाईन बघायची. म्हणजेच काय येणार, 37 या ठिकाणी आहे. 37च्या पुढे 2 नंबरच्या लाईनी मधली जी संख्या आहे ती बघायची. म्हणजेच किती येणार, 5705 जी की ऍज इट इज लिहायची, कारण त्याच्या पुढे मेन डिफरन्स असण्यासाठी कुठली संख्या नाहीये. तर या ठिकाणी आपण काय केलं, लॉग काढला दोन्ही संख्येचा. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी काय करायचं, प्लस घ्यायचं आणि 6 अधिक 5 म्हणजेच किती, 11. 1 दिला हातच्याला, 1 आणि 1 2. परत 5 आणि 7 12. 1 दिला हातच्याला, 3 4 म्हणजे 3 आणि 1 4. 4 अधिक 5 म्हणजेच 9. या ठिकाणी डॉट ऍज इट इज आणि परत 1 अधिक 0 म्हणजेच 1 अशा प्रकारे येईल. आता आपण काय केलं, लॉग घेतला, लॉगची बेरीज केली आणि या संख्येचा काय करायचं, अँटी लॉग काढायचं. म्हणजेच काय होईल रे, आपल्याला 22.47 गुणिले 3.72 ह्याचं उत्तर मिळून जाईल. आता अँटी लॉग बघण्यासाठी काय करायचं, अँटी लॉगॅरिथम मध्ये जायचं, सेम परत पट्टी घ्यायची आणि आपण काय करत होतो, अगोदर डेसिमल पॉईंटच्या अगोदरच्या संख्या घेत होतो. पण अँटी लॉग मध्ये काय करायचं, आता डेसिमल पॉईंटच्या नंतरच्या संख्या घ्यायच्या. म्हणजेच डेसिमल पॉईंटच्या नंतरची कुठली संख्या आहे आता, तर डॉट 92 ही संख्या आहे. तर काय करणार आपण, डॉट 92 म्हणजेच डेसिमल पॉईंट नंतरचा जी संख्या असेल 92. 92 मध्ये जी उभी लाईन आहे ती काय आहे, ती उभ्या लाईन मध्ये बघणार. म्हणजे या लाईनीला बघणार, 2 नंबरच्या लाईनला किती आहे रे, 8356 म्हणजेच 8356 ऍज इट इज देणार. आणि एक जो आहे तो काय, मीन डिफरन्स आहे. तर 1 नंबरच्या लाईन मध्ये बघायचं मीन डिफरन्स 2 ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच 8356 प्लस 2 म्हणजेच किती येणार, 8358 हे उत्तर येतं. आता आपल्याला 8358 जे भेटलेलं आहे हे आपलं उत्तर आहे. पण कसं, त्याच्यामध्ये डॉट द्यायचं राहिलं, तो सांगतो कसा. आता काय करायचं, आपण लॉग काढत असताना काय करायचं, एक संख्या त्या डिजिट मधून मायनस करायचो, कॅरेक्टरिस्टिक्स काढायचो. सिमिलरली अँटी लॉग घेताना त्याचे विरुद्ध करावं लागणार. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय करायचं, एक ऍड करायचं. 1 + 1 किती येतं, 2. म्हणजेच 2 डिजिटच्या नंतर आपल्याला काय करायचं, डॉट द्यायचं. म्हणजेच 1 आणि ही 2 आणि ह्याच्यानंतर जी संख्या येते या ठिकाणी आपण डॉट देणार. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे कशाचं, 22.47 गुणिले 3.72 त्याचं उत्तर किती आलेलं आहे, 83.56